नमस्कार सांगलीकर. तर आजचा विषय असा होता की आम्ही पापड बनवून आणायला गेलेलो, ते पण आमच्या वहिनीकडेच गेलेलो. तिथे गेल्यावर मशीन कसं काम करते, काय काय असते हे सगळं बघितलं. वहिनींचं काम चालूच होतं. खरं तर एक आदर्शच आहेत वहिनी. कितीही कठीण काम असलं तर ती करण्याची क्षमता आणि जिद्द असायला पाहिजे. कारण मला येत नाही, मला होत नाही सगळेच म्हणत असतात, पण जिद्दीनं काम करणारी लोक ना खरंच खूप कमी असतात. घरातली कामं, मुलं या सगळ्यांना सांभाळत त्यांनी एक व्यवसाय चालू केला. एक साधारण स्त्री स्वतःच्या परिवारासाठी काय काय करू शकते, तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा उभारू शकते. आणि याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या वहिनी. तुम्ही म्हणशीला नुसता वहिनीचं कौतुक करते, तर असं काही नाही. आमच्या दादांनी सुद्धा वहिनीला खूप सपोर्ट केला. आज त्यांचं काम बघितल्यानंतर इतकं छान वाटलं ना, इतकी स्वच्छता, इतकं टापटिपपणा. खरं तर नुसता विचार करून काही होत नसतं, ते विचार सत्यात सुद्धा आणावे लागतात. तर म्हणतात ना, हर कामयाब पुरुष के पीछे एक महिला का हात होता है, तसंच एक औरत की कामयाबी के पीछे भी एक पुरुष का हात होता. दोघे जण एकमेकांना सपोर्ट करत राहिले, त्यामुळे आज वहिनी स्वतःचा व्यवसाय उभारू शकल्या. आणि खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे की एक साधारण स्त्री स्वतःचा व्यवसाय उभा करते आणि स्वतः नेतृत्व करते. आणि अशा कित्येक महिला आहेत ज्या स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी खटपट करतात, तर त्यांना सपोर्ट करा, त्यांचे पाय ओढू नका.